साक्षात स्वामी भेटले हे कुणाला ऐकून खरं वाटेल का? पण ते कुणाला खरं वाटो अथवा न वाटो, पण मला तर भेटलेत आणि मला हे तुमच्याशी शेअर करायला फार आवडेल. कारण मला अगदी मनापासून वाटतं की जितके माझे सेवक आहेत, म्हणजे माझे म्हणण्यापेक्षा स्वामींचे जे सेवक आहेत त्यांच्यापर्यंत हे अगदी मनोमन पोचवण्याची इच्छा आहे. त्याकरिता आजचा हा खास व्हिडिओ मी बनवत आहे. तर मंडळी, मिस्टिकल एरियामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल अशी आशा करते. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण स्वामी मला भेटल्यानंतर काय घडलं आणि तो माझा जो अनुभव अंगावर अगदी काटा आणणारा अनुभव आहे. मी मालाडला राहत होते. मी गेले 25-27 वर्ष मालाडमध्ये राहत होते. अनेक माझं नेटवर्क मोठं, अनेक माझे क्लायंट्स, अनेक फॉलोअर्स, खूप सारे माझे स्टुडंट्स आहेत. भरपूर असे स्टुडंट्स आजही मला कॉन्टॅक्टमध्ये आहेत. माझ्याकडे काम करणारी जी माणसं, व्यक्ती, मुली, बायका जे काही आहेत, आजही मला तितकंच प्रेम करतात. स्वामी जेव्हा भेटले, तो जो क्षण आज तुमच्यासमोर मी मांडणार आहे ना, तर त्यावेळेस मी मालाडला राहत होते. आणि मालाडला राहत असताना माझ्या ऑफिसमधनं मी कधीही निघायची, मला असं मी कोणाला सांगायची नाही की विचारायची नाही की आज मी मठात चालले किंवा मंदिरात चालले. माझी 2 मंदिरं मठ ठरलेले आहेत. एक तर मी अंधेरीच्या लोखंडवालामध्ये जात होते आणि एक तर पार्ल्याचा, जो गजालीच्या समोर आहे. हे दोन्ही गोष्टी तिथे ठरलेल्या होत्या. आणि कधी असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं की स्वामी मला भेटणार आहेत आणि तो आजचाच सोन्याचा दिवस आहे, की कधी असं वाटलंही नव्हतं. मी माझ्या काउंटरवरनं माझी पर्स उचलली आणि निघाले. आणि मला कोणी विचारणारं नव्हतं. माझंच ऑफिस, मीच मालकीन, सगळं मीच. तर मला कोणी विचारणारं नव्हतं आणि तेवढी कोणाची हिंमतही नसायची की मला विचारतील की दीदी कुठे चाललात. मी आपली बॅग उचलली, गाडी काढली की निघाले. पण त्या दिवशी मी गाडी नव्हती घेतली, मी ऑटो बुक केली होती आणि ऑटोने मी चालले होते. तर मंडळी, माहीत नाही का माझ्या मनामध्ये इच्छा आली होती त्या दिवशी. सकाळपासूनच मी अशी खूप ठरवलंच होतं की आज आपल्याला मठात जायचं आहे आणि काही झालं तरी जायचं आहे. आणि वेळ ठरवलेली नव्हती, फक्त मला निघायचं माहीत होतं. स्वामींच्या सेवेमध्ये मी अनेक वर्षापासून आहे. अनेक वर्षात स्वामी मला 3 वेळा तरी प्रत्यक्ष भेटलेले आहेत. हा माझा साक्षात अनुभव आहे आणि तो सांगताना अत्यंत आनंद होतो आहे मला की मी तो तुमच्यासमोर मांडते आहे. स्वामींना जेव्हा भेटले, जेव्हा त्यांचं दर्शन झालं, तो क्षण म्हणजे अगदी अंगावर काटा आणणारा क्षण आहे. याची देही याची डोळा. आपण आपल्या अशा व्यक्तीला भेटतो जिथे आपण आपलं विश्व विसरलेलं असतं, जिथे फक्त आपल्या भावना, आपली भक्ती, जिथे चरणांशी आपण अर्पण करतो. अशी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते ना, त्यावेळेस तुम्हाला जग सोन्याहून पिवळं वाटतं आणि तुम्हाला झापड लावल्यासारखं जग दिसत पण नाही. त्यावेळेस तुम्हाला फक्त ते दिसतात, बाकी सगळा काळोख आणि प्रकाश फक्त मध्ये इतकं. पण एक आहे, त्यावेळेस तुमच्या चेतना जाग्या हवेत. तुमच्यामध्ये ते फिलिंग्स, भावना जे काही असतं ते त्या क्षणाला जागा हवे. आणि ते जागे असणं आणि तो क्षण हेरणं, ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. माझ्या पूर्वापार घराण्यामध्ये प्रचंड सगळे सेवकच आहेत. मोठमोठे साधक होऊन गेलेत माझ्या घराण्यामध्ये आणि भक्तीमध्ये कधीच आम्ही कमी पडलेलो नाही आहोत. तरीही आम्ही स्वतःला सेवक म्हणतो, कधी स्वतःला भक्त नाही म्हणून घेतलं आहे. ती परंपराच आहे, कारण ती पोच नाही आहे आपली की आपण भक्तीमध्ये आहोत इतकंच बोलण्याची पोच आहे आपली. आपण भक्त आहोत हे बोलण्याची पोच आपली नाही आहे. त्यामुळे आपण स्वामी सेवकच आहोत. त्यांनी ठेवलं आहे आपल्याला, त्यांच्या सेवेत आपण सेवा करायची, इतकंच माहिती आहे आणि इतकंच आम्हाला आमच्या आई-वडिलांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, त्या दिवशी अशीच मी ऑटो गेली आणि निघाले. मी मालाडला राहत असल्यामुळे मला लिंक रोड अगदी जवळ होता. मालाड वेस्टला राहत असल्यामुळे ऑटोने निघाले आणि प्रत्येकाला मुंबईत राहणाऱ्याला माहीत असेल, तिथे लोटस पेट्रोल पंप आहे. लोटस पेट्रोल पंपच्या तिथे त्या सिग्नलला माझी ऑटो थांबली होती
आणि तरीही मी त्या ऑटोवाल्याला सांगत होती की अरे बाबा तू आतून का नाही काढलीस, कशाला तू याच लिंक रोड धरूनच तू ऑटो काढतोयस, तू असा सरळही घेऊ शकत होता, तुला टर्न घ्यायची गरज नव्हती. कारण मला मठात पोचायची, मंदिरात पोचायची प्रचंड इच्छा होती. बरं आता इथे आणखीन एक गोष्ट सांगते, मठ आणि मंदिर ह्या दोन्हीत फरक आहे बरं का. जिथे आपली तसबीर असते म्हणजे फोटो असतो ना त्याला मठ म्हणतात, आणि जिथे मूर्ती असते ना त्याला मंदिर म्हणतात. तर अंधेरीच्या त्या जिथे मी जाणार होती ते मंदिर आहे, कारण तिथे स्वामींची अगदी गोजीरवाणी सुंदर अशी मूर्ती आहे, आणि मला तो लोभस चेहरा, ती लोभस मूर्ती आणि त्यांना ते जसं सजवलेलं असतं ना ते प्रचंड पाहायला आवडतं. म्हणजे तिथे गेलं की मंत्रमुग्ध व्हायला होतं. मुंबईमध्ये राहणाऱ्यांनी नक्की जावं तिथे. त्या स्वामी सगळीकडे सारखेच आहेत, पण तिथे गेल्यानंतर एक मनाची शांती वेगळीच मिळते. वेगळ्याच पद्धतीने स्वामींशी बोलता येतं, कारण तिथे प्रचंड असं मोठा मंदिर असल्यामुळे ना, आणि असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात ते मंदिर आहे. आजूबाजूला कितीही गजबज असली तरी ते मंदिर आहे ना असं प्रचंड असं एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य देणारं मंदिर आहे, आणि वेगळ्या पद्धतीची हाय ऊर्जा त्या मंदिरात आहे, हे मला नेहमी जाणवलेलं आहे. आणि मी जेव्हा तिथे गेले, रिक्षावाल्यांनी जेव्हा सिग्नल सुटला आम्ही गेलो, तर मंडळी मला वाटलं होतं मला उशीर झाला आहे, पण तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 4ला मंदिर उघडतं आणि मी 3:45 वाजता पोहोचले होते. आणि त्या मंदिरात मला बहुतेक सगळे ओळखतात, कारण रेग्युलर जाणं येणं असतं. तिथे बुकचं स्टॉल लावणारे ते आहेत दादा, तेही मला पूर्णपणे ओळखतात. ऑफिसमध्ये मला ओळखतात, कारण तिथे काही ना काही सारखं माझं एक उपक्रम चालू राबवत असते मी, म्हणून तिथे असतं जाणं येणं. तर त्या दिवशी मी 3:45ला गेले. आणि बरं तिथे 2 गेट आहेत त्या मंदिराला. एक आहे तो सोसायटीची लोक वापरतात, आणि एक आहे तो मंदिराचा गेट. मी आपली बाहेर उभी राहिले, म्हटलं ठीक आहे 15-10 मिनटं आहेत तर थांबावं, थोडं थांबल्याने काय होतंय. तसं पण मी लवकर आली आहे, मला वाटलेलं मी उशीर करते असं. आणि तो क्षण असा होता ना की मला घड्याळ पाहायची इच्छा झाली नव्हती. म्हणजे कसं सगळं घडून येतं ना मंडळी, ते तुम्ही बघा. सगळं असं घडवून आणतात ते आपल्या समोर. एक वेगळीच वेळ असते ती की जेव्हा सगळं घडायला लागतं आपल्याबरोबर. आणि मी तिथे मंदिराच्या बरोबर गेटच्या बाहेर उभी आहे. एक हार्डली मला अर्धा मिनिट झाला असेल, अर्धा 1 मिनिटच झाला असेल, आणि माझ्यासमोर एक टोपी घातलेली, पांढरे कपडे घातलेली, धोतर घातलेली, कोल्हापुरी पायात असं घातलेली एक व्यक्ती समोर आली आणि मला म्हणाले की काय गं बाई बाळा, तू उभी आहेस इथे गेटच्या बाहेर, ऊन आहे. एप्रिलचा महिना होता, तो ऊन होतंच. मी म्हटलं नाही आजोबा, ते जरा गेट बंद आहे ना, ते 4 वाजता उघडेल ना तेव्हा मी आत जाईल. तर ते मला म्हणाले कुठे गेट बंद आहे, गेट तर उघडं आहे, तुला कुठून ते गेट बंद दिसतंय. आणि मी आले तेव्हा तर पाहिलं होतं तर गेट बंद होतं, त्यामुळे मी काही गेटजवळ थांबली नव्हती, थोडी बाजूला थांबले होते. आणि जेव्हा मी आजोबांनी सांगितल्यावर मागे वळून पाहते तेव्हा गेट उघडं दिसलं मला. मला वाटलं की असं कसं, म्हणजे एक हार्डली मी अर्धा 1 मिनिट झाला असेल मी उभी आहे, आणि कसं गेट उघडं दिसतंय मला. पण तरी असं वाटलं की ठीक आहे. तर मी आजोबांना विचारलं की आजोबा तुम्ही इथे देवळात काही काम करता का. तर ते म्हणाले हो हो देवळातच आहे मी इथे, तर चल पोरी आत चल. आणि आजोबा मला म्हणाले की देवळाचं गेट उघडलं आहे, मंदिराचं दार उघडायचं आहे, तोपर्यंत ऑफिसमध्ये बस. मी म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस ऑफिसमध्ये आमचे बुक स्टॉलवाले दादा बसले होते. मी आपली वर गेले खुर्चीवर बसले. तिथे स्वामींचा फोटो लावलेला आहे त्या ऑफिसमध्ये. मी त्या खुर्चीवर बसले आणि थोड्या वेळाने बोलता बोलता दादांना विचारलं काय कुठले आजोबा तुम्ही मंदिरामध्ये कामाला ठेवलेत वगैरे. त्यांनी गेट उघडलं. तर ते आधी मला बघता क्षणी बोलले की अरे तू वर कशी आलीस. मी म्हटलं गेटने आले, आणखीन कशी येणार. नाही पण अजून देऊळ नाही उघडले, गेट नाही उघडले म्हणे. तर मी म्हटलं काय सांगता तुम्ही का नवीन इथे आजोबा कोण कामाला आहेत ना, तर त्यांनीच मला सांगितलं गेट उघडलंय जा म्हणून, वर बस, मंदिराचं दार उघडायचं आहे. तर ते म्हणाले कोण आजोबा. मी म्हटलं उंच पुरे होते ते. आणि काय माहिती का मी ते बोलत असताना तिथे खुर्चीवर बसली होती आणि माझ्या डोक्यावर स्वामींच्या फोटोवरून फूल पडलं. मी टन दिशे असं वर बघितलं की काय पडलं. मी घाबरली एक क्षण, पण नंतर कळलं की ते फूल हातात आलं माझ्या. आणि मी पटकन उठले आणि काय माहिती मला काय त्यावेळेस जाणवलं, काय सुचलं मला. मी धडधड जिने उतरून खाली आली त्या आजोबांना बघायला. आजोबा मला कुठे दिसत नाही आहे.
एक क्षण ते जिथे मी उतरली होती तिथे थांबले, डोळे बंद केले, परत त्या आजोबांना मी आठवलं आणि त्या क्षणाला मला कळलं की ते उंच पुरे जो देह होता त्यांचा, उंच पुरं असं व्यक्तिमत्व, शुभ्र सफेद कुर्ता आणि धोतर घातलेलं, पायामध्ये कोल्हापुरी, आणि हात इतके लांब होते त्यांचे. त्या क्षणाला मला नाही जाणवलं, मला ते नंतर जाणवलं की इतके लांब हात, आणि ते स्वामींचेच असू शकतात गुडघ्याच्या खाली हात. त्या क्षणाला मला जाणवलं. डोळे मिटून ती मूर्ती समोर आणली, माफी मागितली की मी याची देही, याची डोळा माझ्या स्वामींना पाहिलं आणि मी ओळखू शकली नाही. हे माझं दुर्दैव की मी त्यांना ओळखू शकली नाही. पण आनंद इतका अफाट होता ना की मी उभी होते आणि स्वामींना तेही आवडलं नाही. त्यांनी मला गेट उघडून आत ऑफिसपर्यंत पोचवलं की तू तिथे बस बाळा, उभी राहू नकोस. म्हणजे किती ती काळजी होती त्यांना. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझा आनंद इतका पराकोटीला पोहोचला होता ना की मला स्वामी भेटले, मला स्वामी दिसले, माझ्या स्वामींना माझी काळजी आहे. मी तिथली माती उचलली, कपाळी लावली, थोडी घरी घेऊन आले. आजही माझ्या पूजेत ती माती आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. असा तो प्रसंग, अलौकिक प्रसंग, ज्या क्षणाला मला स्वामी भेटले, माझ्याशी बोलले, माझ्याबरोबर चालले. तुम्ही सांगा मंडळी, इतकं अफाट प्रेम स्वामींचं आपल्यावर असतं. आणि तरीही काही जणांच्या मनामध्ये सेवेत असतानाही शंका असतात की स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत, स्वामींना माझी काळजी नाही आहे. असं नसतं, त्यांना काळजी असते, फक्त आपल्याला ती कळत नाही. कारण आपल्या स्वार्थानुसार, आपल्या सोयीनुसार आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाही की आपल्याला वाटतं की मला स्वामी दुर्लक्षित करतात, स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. पण असं नसतं. स्वामी कधीच कुणाला दुर्लक्षित करत नाहीत. स्वामी प्रत्येक वेळी तुमच्यासमोर येतात. स्वामी प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करतात. जसं मला स्वामी ओळखता आले नाहीत तसे तुम्हालाही कदाचित ते ओळखता येणार पण नाहीत. कारण ते आपल्यासाठी येतात. आपण त्यांच्यासाठी किती जातो, आपण किती त्यांची सेवा करतो, काय करतो आपण त्यांच्यासाठी. आपण हक्काने तर सगळं मागतो, आपल्याला हक्काचं तर सगळं पाहिजे. आपण त्यांना दुःखात आठवतो, अडचणींमध्ये आठवतो, प्रॉब्लेम आला की आठवतो, पैसे नसले की आठवतो, शारीरिक काही व्याधी झाल्यावर आठवतो. आपण फक्त त्यांना आपल्या सोयीनुसार आठवतो. कधीतरी निस्वार्थ होऊन त्यांना आठवा. कधीतरी फक्त स्वामींसमोर बसा, कधीतरी काळजीने विचारा ना, स्वामी तुम्ही कसे आहात, स्वामी तुम्हाला काय खायचं आहे. स्वामी तुमचे पाय दाबून देते, स्वामी तुमच्या पाठीवरून हात फिरवते, सगळ्या जगाची चिंता तुम्ही करता, जगाचं ओझं घेऊन तुम्ही आज सगळ्यांच्या मार्गातनं त्यांना, अडथळ्यातनं त्यांना मार्ग देता. कधीतरी जाणीवेनी विचारा त्यांना की स्वामी तुम्ही कसे आहात. कधीतरी विचारून बघा, तुम्हाला संकेत मिळतील. स्वामींना काय खायचे त्याचे संकेत मिळतील, स्वामी कसे आहेत त्याचे संकेत मिळतील. सेवेमध्ये कमी पडू नका मंडळी. सेवेत कमी पडलात ना तर आपला वाली कोणी नाही. सेवेत कमी पडणं म्हणजे भोग न संपणे. ज्याचे भोग संपले, त्याची डिटॅचमेंट चालू आहे ना, ती व्यक्ती फक्त आणि फक्त त्या सेवेवर आणि त्या गुरुवर विश्वास ठेवते. ती भक्ती फार महत्त्वाची आहे. भक्ती फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ती इथून आली पाहिजे, इथून. तुम्हाला वाटतं ना घरामध्ये आनंद असावा, माझ्या घरातली नाती सगळी चांगली असावीत, माझी तिजोरी भरलेली असावी, हे जे सगळं वाटतं ना तुम्हाला, हे फक्त आणि फक्त कशामुळे वाटतं ते सांगा मला. कशामुळे वाटतं तुम्हाला असं? तुम्हाला विश्वास असतो की मी जी सेवा करते ना, माझे जे गुरु आहेत, मी ज्यांच्या सेवेत आहे ना, ते मला सगळं व्यवस्थितच देणार. हा जो विश्वास असतो ना तो काम करतो. पण ज्यांना अविश्वास आहे ना, सेवा करूनही वाटतं ना की स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीत, असं का करतात, तसं का करतात, त्यांच्यासाठी स्वामी कधीच काही करणार नाहीत.
कारण जिथे विश्वासच नाही आहे तिथे मागण्याचा अधिकार पण नाही आहे. काहींना वाटतं की स्वामींचं काहीतरी वाचायला लागलं ना की काहीतरी वाईट घडायला लागतं. अरे ती माऊली आपली, हां, माऊलीच्याकडनं कधीच आपल्या मुलाबाळांचं वाईट होत नाही. जन्मदाते ते आपले, आपल्याला त्यांनी भले दुसऱ्याच्या पोटी जन्माला घातलं असेल पण करता धरता तिथेच आहेत. त्यांचं तुम्ही उपासना केल्यानंतर तुमचं वाईट होणं शक्यच नाही आहे. तुमचं वाईट करतात ते, तुमचे भोग करतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांचं वाचन, उपासनेमध्ये कुठलंही वाचन करायला लागता आणि जर वाईट घडायला लागलं तर याचा अर्थ असतो की जे भोग तुम्ही पुढे भोगणार असता ते आधीच येतात आणि तुम्ही भोगून फटाफट स्वामींना तुमचे ते भोग संपवायचे असतात. कारण त्यांना तुम्हाला सुखात पाहायचं असतं. मंडळी, इतका विश्वास असावा ना, आंधळा विश्वास असावा, आंधळा विश्वास. ते लहान मूल असतं ना, त्याला आई वडील हवेत असे फेकतात ना, ते हसत असतं. त्याला माहीत असतं की आपल्याला झेलणारे हात खाली आहेत. तो विश्वास आपला स्वामींवर हवे. मला आई नाही आहे, मला वडील नाही आहेत. वडील लहानपणीच गेले, आई आता मेमध्ये गेली. मला माझ्या आईचा अतिशय अभिमान आहे. मला माझ्या वडिलांचाही अतिशय अभिमान होता, कारण माझ्या आईने मला खूप सुंदर संस्कार दिलेत. पण आज ते दोघंही नाही आहेत. पण त्या दोघांचं रूप मी माझ्या स्वामींमध्ये पाहते. आणि मी स्वामींना नेहमी सांगते, मला सख्खा भाऊ नाही आहे, मला आई नाही आहे, मला वडील नाही आहे. स्वामी तुम्हीच आहात. एक स्वामी आहेत, एक माझे नवनाथ आहेत, तेच माझे भाऊ आहेत. तर मंडळी, स्वामींवर खूप विश्वास ठेवा. पराकोटीचा विश्वास ठेवा, आंधळा विश्वास ठेवा. तुम्ही कधीच निराश होणार नाहीत. तर हा होता माझा अनुभव. व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ देत. ज्यांना स्वामींविषयी काही शंका असतील ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना ऐकू देत. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला असे अनुभव किती आलेले आहेत. तुम्हाला वेळोवेळी संकटातनं स्वामींनी किती बाहेर काढले, मला कॉमेंटमध्ये सांगा. नक्की मला ते सगळं वाचायला आवडेल. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.